नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू नव्याज किचन। तर मग फ्रेंड्स, आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत उपवासाची स्पेशल थाळी। तर मग आता उपवास चालूच असतात, नवरात्र म्हणा, आषाढी एकादशी किंवा दुसरी कुठली चतुर्थी। तर मग आपण साबुदाणा वगैरे ह्या गोष्टी खाऊन कंटाळतो। तर मग आज आपण उपवास स्पेशल थाळीमध्ये वेगळं काहीतरी नवीन आणि छान बनवणार आहोत। तर चला मग पाहूयात की आपण या थाळीमध्ये काय काय बनवणार आहोत स्पेशल आयटम, व आता आपण ते बनवायला सुरू करूयात। तर आपल्या थाळीचा मेन्यू आहे साबुदाणा खिचडी, 2 हिरव्या मिरची घ्यायच्या, तर आपण साबुदाणा वडा बनवणार आहोत। आपण थोडेसे शेंगदाणे पण घेऊया फ्राय केलेले वड्यासोबत। साबुदाण्याची पापडी घेऊया आपण तळून। ॲपल घेऊया, कुठलंही फळ खायला पाहिजे उपवासाच्या दिवशी। एक साबुदाण्याची पापडी घेऊया व आता आपण बनवलेली स्पेशल आमटी घेऊयात। तर मग आपल्या ह्या ताटामध्ये पूर्ण मिळून हे आपण 5 आयटम बनवणार आहोत। मी यामध्ये एक आयटम सर्व करायचा व तो आयटम इथे दाखवायचा पण विसरलेली आहे व सांगायचा पण। तर तो आयटम आहे आपला बटाटा चिवडा। हा पण आपल्या ह्या थाळीमध्ये इन्व्हॉल्व होणार आहे। तर तोही कसा बनवायचा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर चला मग पाहूयात कसे बनवायचे व ते बनवण्यासाठी किती वेळ लागतो व काय काय साहित्य लागते। तर ते आज पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण आपली सर्वांची आवडती व जवळपास सगळ्यांची फेवरेट साबुदाणा खिचडी बनवू। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर गॅसवर कढई गरम करून घेऊयात व त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेऊ आणि नंतर आपण बारीक कापलेला बटाटा टाकून घेऊयात। बटाट्याला आपण मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनिट बटाटा या पद्धतीने परतून घ्यावा। तुम्ही पाहू शकतात मी कशी परतते। अशा पद्धतीने बटाटा 2 ते 3 मिनिट परतून घ्यावा व नंतर गॅसची स्पीड कमी करून त्यावर झाकण ठेवून आपण हा बटाटा आणखी 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घेऊयात। तीन 4 मिनिटांनंतर आता आपण पाहू शकतो आपला बटाटा मॅक्झिममली थोडासा शिजून तयार झालेला आहे। एकदा चेक करणे व बटाटा व्यवस्थित शिजून तयार झाला असेल तर आता आपण त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात। हिरवी मिरचीला पण आपण 4 ते 5 मिनिटं कमी स्पीडवर व्यवस्थित परतवून घेऊयात। हिरवी मिरची व्यवस्थित परतून झाली की आपण त्यावरही 2 मिनिटं झाकण ठेवून त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। व 2 मिनिटांनंतर झाकण काढून चेक करून घेऊयात। आता आपण मिरची व बटाट्याला पूर्ण एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे व आता आपण त्यामध्ये आपण बनवलेली शेंगदाण्याची पावडर टाकून घेऊत। शेंगदाण्याची पावडर मला जास्त आवडते, तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही टाकू शकता। शेंगदाणा पावडरने आपल्या उपवासाच्या ह्या साबुदाणा खिचडीला अतिशय सुंदर टेस्ट येते। आता आपण यामध्ये शेंगदाणा पावडर टाकून घेऊया व त्यालाही व्यवस्थित परतवून घेऊयात। अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घेणे। अशा प्रकारे ही शेंगदाणा पावडर ऑइल
मध्ये परतून घेतल्यावर आपल्या साबुदाणा खिचडीला अफलातून टेस्ट लागते। व आता आपण त्यामध्ये आपण भिजत घातलेला साबुदाणा टाकून घेऊयात व साबुदाण्याला व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। आता आपण यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकून झाले की आता आपण याला पूर्णपणे सावकाश एकजीव करून घेऊयात। अशा प्रकारे याला व्यवस्थित एकजीव करून घेणे मीडियम फ्लेमवर। व हवं असेल तर वरतून अजून थोडंसं शेंगदाणा पावडर टाकून आणखी त्याला व्यवस्थित मिक्स करणे। कमी वाटत असेल तर हे सर्व 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतून झाले की आता आपण आपल्या ह्या कढईवर झाकण ठेवून ह्याला आपण 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित वाफाळून घेऊयात। अशा पद्धतीने साबुदाणा खिचडी वाफाळली की अतिशय सुंदर व टेस्टी होते। आपला साबुदाणा 7 ते 8 मिनिटांनंतर वाफाळून झाला की आता आपण चेक करू शकतो किती सुंदर आपली साबुदाणा खिचडी बनून तयार आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला पहिली डिश म्हणजे साबुदाणा खिचडी बनून तयार आहे। हा होता आपला उपवासाची थाळीचा पहिला आयटम। तर मग फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी ही साबुदाणा खिचडी? आवडली असेल तर सांगायला विसरू नका व तुम्ही पण अशा पद्धतीने साबुदाणा खिचडी नक्की ट्राय करा। तर मग साबुदाणा खिचडी बनवणं बिलकुलही अवघड नाही। अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटात तुम्ही ही खिचडी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार करू शकतात। तर तुम्ही पाहू शकतात किती अप्रतिम झालेला आहे। साबुदाणा खिचडीची स्पेशल रेसिपी पण मी माझ्या चॅनलला अपलोड केली आहे। तर तुम्ही माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करून ती पण रेसिपी पाहू शकतात। तुम्हाला त्यामध्ये बी डिटेली कळेल की कशी बनवायची साबुदाणा खिचडी। तर चला मग आता आपण आपल्या थाळीचा दुसरा आयटम पाहूयात। आपल्या थाळीचा दुसरा आयटम आहे साबुदाणा वडा। तर साबुदाणा वडा कसा बनवायचा व त्यासाठी काय लागते तर ते आपण आता पाहूयात। साबुदाणा वडा पण उपवासासाठी खूप छान आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतो। तर आता त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात। साबुदाणा वडा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण बाउलमध्ये एक छोटी वाटी भरून भगरीचे पीठ चाळून घेऊयात। भगरीचे पीठ व्यवस्थित चाळून घेणे व नंतर आता आपण त्यामध्ये आपण भिजत घातलेला 1 वाटी साबुदाणा ॲड करून घेऊयात। नंतर आपण त्यामध्ये आपण केलेला बटाट्याचा 1 वाटी खीस घालायचा व त्यामध्ये आपण हिरवी मिरचीची पेस्ट पण घालून घेऊ 1 चम्मच। आणि आता आपण त्यामध्ये 1 छोटी वाटी शेंगदाणा पावडर पण घालून घ्यायची व हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेणे। तुम्ही पाहू शकतात मी कशा प्रकारे हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित करते। अशा पद्धतीने हे सर्व एकजीव करून घ्यायचं। 2 मिनिटं हे सगळं व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून त्याला कणिक लावून घेऊयात। कणिक अगदी पातळही लावायची नाही व अगदी घट्टही नाही, मीडियम कणिक लावून ठेवायची व ती कणिक 10 मिनिटासाठी भिजत घालू द्यायची, जेणेकरून भगरीचे पीठ थोडंसं मुरेल। त्यामुळे ही कणिक 10 मिनिटं लावून बाजूला ठेवायची व नंतर त्याचे वडे बनवून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता आपली कणिक बनवून तयार आहे। आता आपण झाकण ठेवून ही कणिक 10 मिनिटं बाजूला ठेवूया व नंतर आपण याचे वडे तयार करूयात। 10 मिनिटांनंतर आता आपण त्याचे वडे बनवूया व वडे फ्राय करण्यासाठी एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ। तेल व्यवस्थित गरम झालं की तुम्ही पाहू शकतात मी वडा कसा तयार केलेला आहे।
अशा पद्धतीने थोडीशी कणिक घेऊन हातावर वडे तयार करून घेणे। तर तुम्ही पाहू शकतात अगदी पातळ आणि सुंदर असे वडे आपले तयार झालेले। खूप जाडसर वडे केले तर ते व्यवस्थित तळणार नाहीत, त्यामुळे शक्यतो वडे पातळच ठेवावे थोडेफार। व याला मध्यम आचेवर 2 मिनिटे अशा पद्धतीने तळू द्यावे। अगदी पातळ वडे जर आपले झाले तर कुरकुरीत आणि टेस्टी सुद्धा लागतील, त्यामुळे एकदम पातळ वडे हातावर बनवून घ्यायचे व मध्यम आचेवर गॅसवर तळून घ्यायचे। 2 मिनिटे वडे ह्या बाजूने तळले की झाऱ्याच्या साहाय्याने आता आपण त्याला व्यवस्थित पलटवून घेऊयात। तुम्ही पाहू शकतात इझिली पलटतात, मोडत पण नाही आहेत हे वडे, त्यामुळे कणिक थोडा वेळ भिजत घालत ठेवायची, जेणेकरून व्यवस्थित मुरल्यावर आपले वडे सुंदर होतील। अशा पद्धतीने मध्यम आचेवर आणखी 10 मिनिटे हे वडे दुसरी साईड तळून घेणे। जितके सुंदर आपण वडे तळतोल तितकी टेस्ट छान लागेल, कारण साबुदाणा वगैरे तळायला बराच वेळ लागतो आणि भगरीचे पीठही आपण तसेच टाकलेले असल्यामुळे बटाट्याचा खीस पण आपण बिना बॉईल करता किंवा बिना शिजवलेला टाकल्यामुळे हे वडे तळायला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण थोडा जास्त वेळ ह्याला तळतील तितके हे वड्याची टेस्ट अफलातून लागेल। अशा पद्धतीने 10 मिनिटे हे वडे तळून झाले की आता आपण त्याला आणखी एकदा दोनदा पलटून घेऊयात व आणखी ह्याला कडकपणा येण्यासाठी फुल गॅसवर 2 मिनिटे आपण हे वडे तळून घेऊयात। 2 मिनिटांनी हे वडे तळून झाले की आता आपण गॅस कमी करून सावकाश हे वडे बाहेर काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहेत आपले वडे, तसंच त्या पद्धतीने आपले वडे बनून पण तयार झालेले आहेत। आता आपण याला बाहेर सावकाश काढून घेऊयात। तर अगदी कमी वेळामध्ये हे वडे बनून तयार होतात व जास्त काही सामानही लागत नाही। तर मग आता साबुदाणासारखा खाऊन खाऊन कंटाळला असलात तर हे टेस्टी व सोपे वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर मग फ्रेंड्स, कशी वाटली आपल्याला उपवासाच्या थाळीमधली आपला हे सेकंड रेसिपी सांगायला विसरू नका व आवडली असेल तर तुम्ही पण नक्की बनवा। आता हे बाहेर काढून घेऊ व अशा पद्धतीने आपले वडे बनून तयार झाले। आता आपण जाऊ वड्यासोबत खाण्यासाठी शेंगदाणे फ्राय करूयात। त्यासाठी आपण याच कढईमध्ये चाळणीमध्ये शेंगदाणे घेऊन त्याला प्रॉपरली अशा पद्धतीने फ्राय करून घेऊत, कारण शेंगदाणे जर डायरेक्ट तेलामध्ये टाकले तर ते जास्त तळतील व काळे होतील। त्यामुळे अशा प्रकारे चाळणीला थोडं थोडं हलवून चाळणीमध्ये आपण हे शेंगदाणे 5 मिनिटं ते 7 मिनिट फ्राय करून घेऊयात। तुम्ही पाहू शकतात मी कशा प्रकारे फ्राय करते, अशाच प्रकारे तुम्ही पण हे शेंगदाणे फ्राय करून घ्यावे। आपले शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झाले की आता आपण हे यामधले तेल थोडंसं निचरून वाटीमध्ये काढून ठेवूयात। तर चला मग गाईज, वड्यासोबत खाण्यासाठी आपण 2 हिरव्या मिरच्या पण फ्राय करून घेऊयात। व आता आपण आपल्या थाळीचा तिसरा प्रकार तो म्हणजे साबुदाण्याची पापडी। ती पण पापडी आपण अशा प्रकारे एकदम सावकाश तळून घ्यावी, कारण ही पापडी जाड असती तर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते। त्यामुळे एकदम सावकाश ही पापडी आपण तळून घ्यावी व आपल्या थाळीची टेस्ट वाढवण्यासाठी ही पापडी अतिशय मदत करते आणि अगदी टेस्टी पण लागतात।
त्यामुळे उपवास असेल तर साबुदाण्यासोबत ही पापडी पाहिजेच. तर मग पापडी पण आपण आपल्या थाळीमध्ये ॲड करूयात. अशा प्रकारे पापडी तळून घेणे. व आता आपल्या थाळीचा चौथा आपला आयटम आहे उपवासाची आमटी. तर आमट्या खूप प्रकारच्या असतात. शेंगदाण्याची आमटी असती, बटाट्याची आमटी असती, ताकाची आमटी असती. तर मी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या पण माझ्या ह्याच्यामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेल्या आहेत. पण आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे ताकाची आमटी. तर चला मग फ्रेंड्स, आपण पाहूया ही ताकाची आमटी कशी बनवायची व त्यासाठी काय काय लागते. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण मिक्सी जारमध्ये 3-4 हिरव्या मिरची टाकून घेऊयात व नंतर मग आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात. शेंगदाणे कच्चेच पाहिजे, त्याने आमटीला अजून टेस्ट येईल. व हे दोन्हीही आपण मिक्सीला बारीक करून घेऊयात. नंतर आपण एका बाउलमध्ये 4 ते 5 चम्मच दही घेणे. अतिशय दही आंबट असेल तर 2 चम्मच खूप झालं, पण थोडंफार सपक असेल दही तर मग 4 चम्मच दही घ्यायचं. माझं दही मिडियम होतं म्हणून मी जास्त घेतलं. 4 चम्मच दही बाउलमध्ये टाकून घेणे व नंतर मग आपण त्याला रईच्या साहाय्याने व आता आपण ह्याला रईच्या साहाय्याने व्यवस्थित पातळ करून घेऊया. नंतर आपण त्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी मिसळून घेऊयात व ह्याला पातळ करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण दह्याचे ताक बनवलेले आहे. आता आपण त्याला फोडणी देऊन त्याची टेस्टी अशी आमटी बनवूयात. तर आमटी बनवण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल टाकून घेऊया व नंतर त्यामध्ये आपण बनवलेली हिरवी मिरची आणि शेंगदाणा पेस्ट टाकून घेऊयात. ती पेस्ट आपण मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. ह्या पेस्टने आपल्या आमटीला अगदी अफलातून टेस्ट येईल. अशा पद्धतीने व्यवस्थित ही पेस्ट फ्राय करून घेणे. 2 ते 3 मिनिटं ही पेस्ट मध्यम आचेवर परतून झाली की आता आपण यामध्ये आपण बनवलेले ताक ॲड करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकतात हे ताक पण छान झालेले आहे. ते कढईमध्ये टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून आता आपण यामध्ये आपल्याला हवं तसं आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. मीठ टाकून एकदम कमी स्पीडवर आपण ही आमटी शिजवून घेऊयात व व्यवस्थित गरम करून घेऊयात. आमटीला व्यवस्थित उकळी येईपर्यंत छान गरम करणे. तर तुम्ही पाहू शकतात फ्रेंड्स, आमटीला व्यवस्थित उकळी आलेली आहे व आपली टेस्टी आणि सुंदर अशी आमटी बनून तयार आहे. तर अशा प्रकारे आपला तिसरा पण थाळीतला प्रकार बनून तयार झालेला आहे. ही आमटी पण आपल्या उपवासाच्या अतिशय चव वाढवते. तुम्ही शेंगदाण्याची आमटी भरपूर वेळा खाल्ली असेल तर ही ताकाची आमटी एकदा नक्की ट्राय करा व कशी वाटली ही आमटी तुम्हाला एकदा कमेंट करून नक्की कळवा. व ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण तुमच्या ह्या उपवासाच्या थाळीला ही रेसिपी नक्की बनवा. तर चला मग आता आपण आपला बघूयात उपवासाच्या थाळीचा चौथा आयटम.
तो म्हणजे बटाट्याचा चिवडा. तर हा चिवडा सहसा सर्वांना आवडतो व आपण दुकानातून वगैरे आणून सारखं हा चिवडा खात असतो. पण आज आपण हा एकदम कुरकुरीत आणि चवदार बटाट्याचा चिवडा बनवणार आहोत, अतिशय कमी वेळात आणि अगदी घरच्या साहित्यात, घरच्या घरी टेस्टी चिवडा. तर हा चौथा आयटम आहे बटाटा चिवडा. तर चला मग आता आपण पाहू हा बटाटा चिवडा कसा बनवायचा व ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते व किती वेळ लागतो आणि त्याची प्रोसेस काय आहे. सगळ्यात अगोदर आपण 3 बटाटे घ्यायचे, ते स्वच्छ धुवून नंतर आपण त्यावरचे व्यवस्थित सालटे काढून घेऊयात. पूर्ण बटाट्याचे व्यवस्थित हे सालटे रिमूव्हरनं सालटे काढून घेणे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकतात मी कशी करते. त्या प्रकारे सर्व बटाट्यांना व्यवस्थित स्वच्छ करणे. बटाट्याचे सालटे काढून झाले तुम्ही पाहू शकतात. आता आपण या बटाट्याचे व्यवस्थित कापून चिप्सच्या आकाराने त्यांना फ्लॅट फ्लॅट कापून घेऊयात. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने सर्व बटाटे कापून घेणे. व सर्व बटाट्यांचे चिप्स करून घेणे. हा चिवडा बनवणं पण अतिशय सोपा आहे फ्रेंड्स. तर मग आता आपण चिवडा खाण्यासाठी किंवा उपवास असेल तर आपण चिवडा बाहेर आणण्याची बिलकुलही गरज नाही. तर हा नमकीन व टेस्टी उपवासाची चव वाढवणारा चिवडा आपण घरी बनवू शकतो अगदी कमी वेळात व घरच्या साहित्यात. तर मग आता आपल्याला कुठल्या दुकानावर किंवा कुठल्या स्टोअरमध्ये खूप दिवसाचा पॅक केलेला नमकीन चिवडा खायची बिलकुल गरज नाही. ते तुम्ही बनवू शकतात घरच्या घरी व घरच्या साहित्यात. आणखी तुम्हाला उपवासाच्या कुठल्या रेसिपी हव्या असतील तर एकदा माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा, तुम्हाला रेसिपी पाहायला मिळतील. आता आपण हे चिप्सचे आकार बनवून झालेले आहेत. तर त्याला चिवड्याच्या आकारामध्ये कसं कट करायचं ते पाहूयात. 2-3 स्लायसेस घेऊन त्याला व्यवस्थित उभे कट मारून घ्यायचे, जेणेकरून ते चिवड्याच्या आकारात कट होईल. अशा पद्धतीने त्याला कट करून घेणे. थोडे मोठे कट मारले तरी चालतील, कारण तळल्यानंतर त्याची साईज थोडी छोटी होती. अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्याचे स्लायसेस कट करून घेणे. तर तुम्ही पाहू शकतात आपले बटाटा स्लायसेस बनून तयार झाले आहेत. आता आपण हे कटोरीमध्ये पाणी टाकून त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून एक अर्ध्या तासासाठी ह्याला व्यवस्थित भिजत घालूयात. अर्ध्या तासात त्याला पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत घालून ठेवणे व अर्ध्या तासानंतर किंवा आता आपण त्याला एका ताटामध्ये एक कोरडा कपडा टाकून हे बटाट्याचे स्लायसेस आपण त्या कपड्यावर कोरडे करून घेऊयात. 2 ते 5 मिनिटं ह्याला व्यवस्थित कोरडं करून घेणे, जेणेकरून त्यामध्ये पाणी राहणार नाही व तळताना प्रॉब्लेम येणार नाही. हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे त्याला कोरडं करून घेणे. तुम्ही पाहू शकतात मी कशी करते. या प्रकारे हा बटाटा चिवडा कोरडा करून घेणे. आता आपण त्याला तळून घेऊया. तर तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आणि नंतर मग त्यामध्ये या पद्धतीने बटाट्याचे स्लायसेस टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकतात मी कशी टाकते. थोडे थोडे स्लायसेस टाकून त्याला जाळीच्या साहाय्याने व्यवस्थित तळून घेणे. अगदी कमी गॅसवर त्याला तळणे, जेणेकरून बटाटा स्लायसेस व्यवस्थित तळतील. कारण स्लायसेस थोडा जाड असतात तर तळायला वेळ लागतो. त्यामुळे अगदी सावकाश त्याला तळून घेणे. बराच वेळ बटाटा स्लायसेस तळून घेणे, जेणेकरून कुरकुरीत व खायलाही
टेस्टी होतील. अधूनमधून जाळीच्या साहाय्याने त्याला सारखं हलवून घेणे, जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाहीत व कढईच्या खालीही चिटकणार नाहीत. नंतर गॅसची फ्लेम थोडीशी लो करून त्याला आणखी थोडा वेळ तसंच फ्राय राहू देणे, जेणेकरून त्याला कडकपणा येईल व कुरकुरीत लागतील आपल्या बटाटे चिवड्याचे स्लायसेस. आता आपण जाळीच्या साहाय्याने चेक करून घेऊयात की हे बटाटा स्लायसेस तळून झाले का. व्यवस्थित तळून झाले की आता आपण त्याला गॅस कमी करून सावकाश कढईच्या बाहेर काढून घेऊयात. नंतर आपण उरलेले स्लायसेस आणखी कढईमध्ये टाकून सेम ह्याच पद्धतीने ते पण तळून घ्यायचे. त्यालाही व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं तळून घेणे आणि 15 मिनिटाच्या नंतर त्याला आपण ताटामध्ये काढून घेणे. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहेत हे, अगदी पॉकेटसारखे. आता आपण त्याचा चिवडा बनवून घेऊया. त्यासाठी आपण हे पूर्ण स्लायसेस एका कटोरीमध्ये किंवा बाउलमध्ये टाकून घेऊयात. व आता यामध्ये आपण मसाले ॲड करूत. मसाल्यामध्ये आपण त्यामध्ये हिरवी मिरची, 1 बाउल शेंगदाणे व 1 चम्मच लाल तिखट टाकून घेऊया. आणि नंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्याला अगदी अशा प्रकारे मिसळून घेऊया हलक्या हाताने, जेणेकरून चिवड्याला सगळ्या साईडनी सर्व मसाले लागतील. नंतर आपण त्याला हाताने थोडंसं मिक्स करून घेऊयात. व तुम्ही पाहू शकतात आपला कुरकुरीत व नमकीन चवदार बटाटा चिवडा बनवून तयार आहे. तर मग फ्रेंड्स, हा बटाटा चिवडा बनवणं बिलकुलही अवघड नाही, अगदी सोपा असतो व अगदी हॉटेल किंवा बाहेर भेटतात दुकानात स्टॉलवर तशी टेस्ट देतो हा बटाटा चिवडा. तर मग फ्रेंड्स, तुम्ही हा बटाटा चिवडा आता जो कुठला उपवास असेल त्या उपवासाला नक्की ट्राय करा. व माझा हा चिवडा कसा झाला आहे ते पण कमेंट करून नक्की कळवा. व तुम्ही बनवलेला चिवडा कसा झाला आहे ते पण सांगायला विसरू नका. व कशी वाटली माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हे बटाटा चिवडा बाउलमध्ये ट्रान्सफर करूया व 4 ते 5 दिवस तुम्ही हे बटाटा चिवडा स्टोअर पण करू शकतात. नवरात्रीमध्ये जर तुम्ही नवरात्री स्टार्ट व्हायच्या अगोदर जरी बटाटा चिवडा बनवून ठेवला तरी तुमचं जेव्हा मन करेन तेव्हा तुम्ही घेऊन खाऊ शकतात. तर हेल्दी आणि टेस्टी अशा घरचा आपला चिवडा बनवून तयार आहे. तर चला मग आता आपण आपली थाळी लावून घेऊयात. तर ही आहे आपली उपवासाची स्पेशल थाळी. त्या थाळीमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांची आवडती व टेस्टी अशी साबुदाणा खिचडी टाकून घेऊयात. नंतर आपण त्यामध्ये 1-2 हिरवी मिर्च पण ठेवूयात. नंतर आपण त्यामध्ये आपण बनवलेले टेस्टी बटाटे वडे ठेवून घेऊयात. नंतर आपण त्यामध्ये बटाटा वड्यासोबत खाण्यासाठी टेस्टी आपण फ्राय केलेले शेंगदाणे टाकून घेऊया थोडेसे. व आता आपण हेल्दी असे 2 ॲपलच्या फोडी पण ठेवून घेऊया आपल्या ताटामध्ये. व नंतर आपण त्यामध्ये साबुदाण्याची 1 पापडी पण ठेवून घेऊया. आणि आता आपण आपल्या थाळीमध्ये सर्व करूयात टेस्टी अशी आपली उपवासाची झणझणीत ताकाची आमटी. तर तुम्ही पाहू शकतात फ्रेंड्स, आपली टेस्टी व सुंदर अशी थाळी बनवून तयार आहे. तर मग
फ्रेंड, कशी वाटली तुम्हाला माझी ही टेस्टी उपवासाची थाळी? माझी ही स्पेशल उपवासाची थाळी आवडली असेल तर तुम्हीही आता येणाऱ्या उपवासासाठी ही थाळी नक्की बनवा व ही थाळी कशी झाली आहे तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत व तुम्हाला आणखी अशाच थाळ्या, स्पेशल मराठी व्हेज थाळी किंवा कुठल्या सणासाठी थाळी पाहिजे असेल तर माझ्या प्रोफाईलला एकदा नक्की व्हिजिट करा. मी ती थाळी माझ्या प्रोफाईलमध्ये अपलोड केलेली आहे. तुम्हाला मराठी व्हेज थाळी पण माझ्या प्रोफाईलमध्ये पाहायला भेटेल व आणखी वेगवेगळे बरेच आयटम तुम्हाला माझ्या प्रोफाईलमध्ये पाहायला मिळतील. तर मग फ्रेंड्स, माझी रेसिपी आवडली असेल व तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी हव्या असतील तर एकदा माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा व तुम्हाला अजून कुठली रेसिपी करून दाखवायची असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तीही रेसिपी तुम्हाला दाखवून अपलोड करेल, मी तुम्हाला करून दाखवेल. आणखी भेटूया आपण अशाच नवनवीन व टेस्टी रेसिपींसोबत. धन्यवाद.